हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आज आहे श्रावणातला दुसरा सोमवार आणि त्याचीच बघा इथे ना माझी तयारी चालू आहे. तर बघा श्रावणामध्ये बेलपत्र म्हणजे जेव्हा बेलपत्र आपण शिवपिंडीवर चढवतो तर त्याला खूप महत्त्व आहे. तर तेच बघा इथे ना सगळं असं निवडणं माझं चालू आहे. जे बेलपत्र मी आणलेले होते तर ते सगळे ना असे निवडून घेते, कारण बघा त्यामध्ये ना काही बेलपत्र खराब झालेले असतात, काही तुटलेले, काही फाटलेले, तर असे बेलपत्र असतात. त्यामुळे मग ना जे 3 पानाचे बेलपत्र आहे तर ते सगळे असे ना आधीच निवडून घेते. तर बघा बेलपत्र निवडताना आज ना म्हणजे इतके वेगवेगळ्या प्रकारचे बेलपत्र इथे बघायला मिळाले. इथे बघू शकत असाल बघा 3 आणि 3 6 पानांचं बेलपत्र. 3 पानं वरच्या बाजूला अगदी सरळ आहेत आणि 3 पानं खालच्या बाजूला अगदी सरळ आहेत. आणि त्यानंतर मग बघा काही 5 पानांचे बेलपत्र, काही 4 पानांचे बेलपत्र. तर इतके सगळे असे ना विचित्र बेलपत्र आजच्या या बेलपत्त्यांमध्ये मिळाले. तर म्हटलं चला महादेवाचीच लीला. म्हणजे खूप कमी बघा असे जे 5 पानांचे बेलपत्र आहेत किंवा 6 पानांचे बेलपत्र आहेत, 7 पानांचे बेलपत्र आहेत, तर अगदी ना असे दुर्मिळ मिळतात ते. तर आज ना खूप सारे असे ना 4 पानांचे, 5 पानांचे, 7 पानांचे असे बेलपत्र सापडले. तर जे 4 पानांचे बेलपत्र होते तर मी ते सुद्धा टाकले, कारण बघा म्हणजे 3 पानांचंच महत्त्व आहे, पण पंचमुखी बेलपत्र, 7 मुखाचं बेलपत्र हे सगळं चालते. तर त्यामुळे 4 पानाचे सुद्धा मी घेतले. आणि बघा या पूजा करताना ना जे काही साहित्य आपण पूजेमध्ये चढवतो तर ते मी ना सगळं असं देवाच्या भरोश्यावरच चढवते. कारण बघा काय सही म्हणजे काय बरोबर काय चुकीचं, म्हणजे चुकीचं काय आहे ते तर कळतं, पण या पूजापातींच्या याच्यामध्ये बघा जसे 4 पानांचे बेलपत्र वगैरे, तर सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या देवावर विश्वास ठेवूनच मी चढवते. तर असे सगळे बेलपत्र जे आहेत ते मी छाटून घेतले, म्हणजे पूर्ण असे निवडून घेतले आणि त्यांना बघा धुवून घेतलं, कारण ते जे बेलपत्र आहे त्यावर ना धूळ साचलेली असते, कसे कुठून आणलेले असतात, कसे हात लागलेले असतात. तर सगळं ना ते आधी धुवून घेतलं, चाळणीमध्ये ठेवलं पाणी निथरण्यासाठी. आणि त्यानंतर मग बघा इथे ना अभिषेकाची जी तयारी आहे तर ती माझी चालू आहे. तर गंगाजल, दूध, पंचामृत, साधं पाणी, चंदनाचं पाणी, तर अशा या ज्या सगळ्या गोष्टी असतात अभिषेकासाठीच्या, तर त्या मी सगळ्या गोळा करून घेतल्या. कारण मग बघा पूजेला बसल्याच्या नंतर ना वारंवार उठावं लागतं. तर त्यामुळे मग जितक्या गोष्टी लक्षामध्ये राहतात तर त्या सगळ्या गोष्टींना आधीच मी तयारी करून ठेवते. महादेवांची पूजा ठेवायच्या आधी बघा आपली जी रोजची देवपूजा आहे तर ती अशा प्रकारे केली आहे. मस्त छान आज देव्हाऱ्यामध्ये सुद्धा पांढऱ्या रंगाचं जे आसन आहे तर ते अंथरलं. कारण बघा श्रावण सोमवारी किंवा महादेवाची कुठलीही पूजा असो, कुठलाही वार असो, तर पांढऱ्या रंगाला खूप महत्त्व असतं. तर त्यामुळे देव्हाऱ्यामध्ये सुद्धा पांढऱ्या रंगाचं वस्त्र मी अंथरलं. सगळी जी पूजेची तयारी आहे तर ती करून घेतली. पूजेचं सगळं साहित्य ना इथे गोळा करून ठेवलं, कारण मग पूजेवर जेव्हा आपण बसतो तर वारंवार उठायला नको, त्यामुळे मग ना सगळी पूजेची तयारी करून घेतली. पूजा मांडण्यासाठी बघा जागा स्वच्छ करून त्यावर स्वास्तिक टाकलं, हळद कुंकू घातला आणि चौरंग ठेवून त्यावर सुद्धा पांढरं वस्त्रच अंथरलं. आणि आधी बघा दीपपूजन करून घेतलं, कारण कुठलीही पूजा ना अग्नीच्या साक्षीनेच करायची. दीपपूजेशिवाय कुठल्याही पूजेला सुरुवात आपण करू शकत नाही. त्यामुळे आधी ना अग्निपूजन करून घेतलं आणि त्यानंतर मग पूजेला सुरुवात केली आहे. तर बघा कोणतीही पूजा असो त्यामध्ये सगळ्यात पहिला जो मान आहे तर तो आपल्या गणपती बाप्पांचा असतो. तर त्यामुळे गणपती बाप्पांना आधी अभिषेक करून घेतलं आणि त्यांची षोडशोपचार पूजा केली आणि त्यानंतर मग जे रुद्राभिषेक आहे तर त्याला सुरुवात केली. तर बघा रुद्रयंत्र माझ्याकडे नाही आहे, मी मागवलेलं आहे एका ताईकडून, पण अद्याप ते काही आलेलं नाही. बघू आता कदाचित समोरच्या श्रावण सोमवारी येईल कदाचित. तर बघू आता आलं तर चांगलंच. तर बघा माझ्याकडे ना रुद्राक्ष असतात हे पूजेमध्ये, तर तेच रुद्राक्ष जे आहे तर त्यांचं मी अभिषेक करून घेतलं आणि त्यांचीसुद्धा पूजा करून त्यांचीही मांडणी केली आणि त्यानंतर मग महादेवांच्या पिंडीवर अभिषेक करायला सुरुवात केली. तर बघा आधी ना साध्या पाण्याने आणि त्यानंतर मग दुधाने, दूध जे आहे तर ते कच्चं दूध घ्यायचं, गरम केलेलं दूध घ्यायचं नाही. तर इथे कच्च्या दुधाने आणि त्यानंतर मग पुन्हा गंगाजलाने आणि त्याच्यानंतर मग बघा चंदनाच्या पाण्याने
म्हणजे हे जे अभिषेक आपण घालतो तर बघा या म्हणजे हे जे सगळं द्रव्य आहे तर हे महादेवांना अगदी अशी शीतलता प्रदान करतात। तर त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये ना या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर त्या महादेवांवर अभिषेक केल्या जातात। कारण बघा ज्या वेळेला समुद्र मंथन झालं होतं आणि त्यामधून जे विष निघालं होतं तर तो महिना म्हणजे श्रावणाचाच महिना होता आणि ते जे निघालेलं विष आहे तर ते महादेवांनी प्राशन केलं। कारण जर ते विष त्यांनी म्हणजे प्राशन केलं नसतं तर बाकी इतर कुठल्याही देवांमध्ये ते सामर्थ्य नव्हतं की ते विष ते पचवू शकतील आणि जर ते विष कोणीही प्राशन केलेलं नसतं तर संपूर्ण सृष्टीचा विनाश झाला असता। तर त्यामुळे महादेवांनी हे जे विष समुद्र मंथनामधून निघालेलं होतं तर ते त्यांनी प्राशन केलं आणि त्याच्यासाठी म्हणून बघा म्हणजे ते जे विष आहे तर ते त्यांच्या गळ्यामध्येच त्यांनी थांबवून ठेवलं आणि त्याचपासून म्हणजे त्यांच्या शरीराला त्यांच्या कंठाला एकदम अशी शीतलता मिळावी या गोष्टीसाठी म्हणून हे जे सगळं द्रव्य आहे तर या श्रावण महिन्यामध्ये आपण महादेवांना अर्पण करतो आणि तेच हे कारण आहे की या श्रावण महिन्यामध्येच महादेवांची जी विशेष पूजा आहे हे जे सगळे शीतल द्रव्य आहेत तर महादेवांना आपण जे सगळे आहेत तर ते असे त्यांना देत असतो। तर सगळा असा अभिषेक करून झालेला आणि त्यानंतर मग महादेवांची जी मांडणी आहे म्हणजे त्यांच्या शिवपिंडीची जी मांडणी आहे तर ती मला करायची होती। तर त्याआधी बघा एक ना बेलपत्र मी घेतलं, त्याला टिळक लावून त्यावर मग महादेवांची जी पिंडी आहे तर ती ठेवली आणि त्यांना छान असा त्रिपुंड बनवून घेतला। कारण महादेवांना टिळक करायचा तर तो त्रिपुंडाचाच टिळक करायचा। तर त्रिपुंडाचा म्हणजे चंदनाने त्रिपुंडाचा टिळक करून घेतला आणि त्यानंतर मग बेलपत्राने जे अभिषेक आहे तर ते माझं चालू आहे। तर यावेळेला बघा आपल्याला ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम हर हर महादेव या अशा मंत्रांचा जाप करतच आपल्याला ना महादेवांचा अभिषेक करून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर मग बघा छान असे पिवळे फुलं, लाल फुलं असे सगळे जे फुलं आहेत तर ते मी महादेवांना चढवून घेतले। अभिषेकानंतर बघा महादेवांवर ना खूप असं बेलपत्राचं ओझं होतं तर त्यामुळे ना सगळे ते जे बेलपत्र आहे तर ते पूर्ण असे ना प्लेटमध्ये म्हणजे जी प्लेट मी इथे ठेवलेली आहे महादेवांच्या पिंडीखाली तर त्या प्लेटमध्ये ना सगळे असे सजवून घेते। म्हणजे त्या बेलपत्रामुळे बघा एकतर ना शिवपिंडी जी आहे ती पूर्ण झाकली जाते आणि दुसरं म्हणजे त्यांच्यावर ओझंसुद्धा होतं। तर म्हणून मग हे जे सगळे बेलपत्र आहेत तर ते साईडला असे मी सजवून घेते पूर्ण। त्यानंतर मग पूर्ण ना अशी छान दिव्यांची आरास करून घेतली। कारण पूजा असेल आणि दिव्यांची आरास नसेल तर बघा त्या पूजेमध्ये ना म्हणजे तेवढी शोभा येत नाही। तर त्यामुळे ना जे दिवे माझ्याकडे आहेत तर त्या दिव्यांची छान अशी मी ना आरास करून घेते आणि त्यानंतर मग बघा जे काही वाचन असतं श्रावण महिन्यामधलं तर शिवचालिसाचा जो पाठ आहे तर तो मला तोंडपाठ येतो। म्हणजे रोज पूजा करता करता शिवचालिसा, दुर्गा चालिसा, हनुमान चालिसा या तीनही चालिसांचा पाठ मी करते। सोबतच इथे म्हणजे महादेवांची जी पूजा मी ठेवलेली आहे तर त्या पूजेमध्ये सुद्धा शिवचालिसाचा पाठ केला। नंतर शिवमहापुराणचं हे पुस्तक आहे तर ते पुस्तक मी रोजच वाचते। तर त्यांचं सुद्धा म्हणजे जे अध्याय होते त्याचे जे अध्याय होते तर ते वाचून घेतले, एक माळजप करून घेतला आणि त्यानंतर मग सगळी जी आरती वगैरे आहे तर ती केली। आजची जी पूजा आहे तर ती मी देव्हाऱ्याच्या शेजारी ठेवलेली। मागच्या वेळेला पूजा मिस्टरांनी केलेली होती तर देव्हाऱ्याच्या समोरील जी पडी आहे तर तिथे त्यांनी ठेवली आणि आजची पूजा मी अशी बाजूला ठेवली। तर बघा अशी सुंदर छान अशी आजची जी पूजा आहे तर ती झालेली आहे। तर आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच संपवते। आशा करते तुम्हाला आवडला असेल। पूजेची मांडणी आणि पूजा कशी वाटली तर ते कमेंट करून नक्की सांगत चला आणि जर काही चुकत असेल माझं किंवा तुमचे काही सजेशन असतील तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता। तर चला आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत। तोपर्यंत बाय, हर हर महादेव।